रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। अध्याय 20। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीराया। भोक्तया षडगुण ऐश्वर्या ऐसी सोसोन्य पारमाया सकळ कळा तुझेनी घटपट तंतु आकाश न्याय सर्व तवचे ब्रह्म होय ऐसे असोनी निराळा राहे अव्यक्त व्यक्ता पावनी की अपार घटी अपार तरणी व्यापुनी ऐक्य दिसे गगने त्याची न्याये मोक्षदानी व्याप्त असे सर्वाते तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेशे करुणानिधी पंढरीचा अधीश माय कनवाळो जगन्निवास भक्तवत्सल नटलासे तरी हे दीनबंधो भक्त व्यापका पुंडलिक वरदायका आता पुढे रसना दोंदिका भक्तिसार वदविका। मागील अध्याय रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन गोरक्षा लागे भेटून अदृश्यपणे मिरविले असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ एरीकडे अंजनी सुत शृंग मुरडा येऊ जाऊन या त्वरित सानवेशे नटलासे गुप्तवेशे राज सदन पाहता झाला अंजनी नंदन एकांत सदनी मैनाकीन पद्मीन मंचकावर पहुडली सुखनिद्रा शयनी असून परिचारिका गेल्या उठून ऐसी एकांत संधी पाहून धवळारी ते संचरला चपळपणे तो मंजका जवळी जाऊन वैशला प्रताप बळी किलो तळा पद्मिनी कमळे कर पात्री धरियेला व्यक्त होता कर कमळ सावध झाले किलो तळा विल्लाळ तो दृष्टी देखील अंजनी बाळ चरणावरी लोटिला किलो तळा आणि मैनाकिनी तृतीय नाम जे पद्मिनी यावरी श्रोते बोलते कल्पनी कवने अर्थी ही नामे तृतीयाभिधानाती दुहिता झाली असे कवना अर्था मग त्या कल्पनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरविले ऐसे पाहुण्या श्रोतियाधर बोलता कवे सादर तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशारिते ऐका त्या तरी पर्वता माझी मंदरगिरी जंबूद्वीपत्याची प्रथम पायरी या परी सिंहल द्वीपाची दुसरी मेरू मंदार आहे की या परी सिंहल द्वीप भुवनी श्रिया जितुक्या असती पद्मिनी त्यातही मुख्य मौनाकिनी स्वरूपवंती मिरवितसे तो एक दिवशी अभ्यंग करुणे उभी राहिली धवळारी जाऊनी ते सहज दृष्टी दिशा गमनी आकाशाते पाहतसे हस्ते झगटते कबीरा भारतो वरे दृष्ट जाऊनी गोचर उपरीचर वसु विमानावर आरूढ होऊन जातसे विमानारूढ झाला होता तो वसन एकांगी झाला तत्वता आवेशे बाहेर लिंग दर्शता असा वद वैसलासे विमानावरी गवाक्षद्वार त्यातून दिसे अवयव समग्र तो मैनाकिनी पाहुनी नेत्रे हासे खदगदा ते काळी ते ऐकुनी वसुनाथ विक्षोपोनी बोलता झाला तिथे मने पापिनी परपुरुषा ते पाहुनी आसलीस तरी ऐसी जारणी वरती धरुणे राहसी स्वगृहा प्रति माझी याविषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलीस तरी मी नो हे तैसा भ्रष्ट सकळ वसु माझी श्रेष्ठ इंद्रिया दमनी एकनिष्ठ पूर्ण तपास साधितसा तरी मम अभिलाषा धरुण गदगदा हाससी पापिनी तरी पुरुष विनोद स्वस्थाने जाऊनिया पडशील श्री देशात श्री कटकी वस्ती होईल तुझी शेकी मग कैसा पुरुष ते लेकी लोकी दृष्टिगोचर होईल ऐसे बोलता वसु अंतरिक्ष परम लाजली पद्मिनी सुलक्ष परे पदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापिली म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषम आता अपराधाचे विवरण करिता बोलता न ये आम्हासी परी हा असो प्रारब्ध योग कदा न सुटे आचरला भोग तरी उशाप देऊनी आता चांग स्वपदाते स्थापावे तुम्ही वसु सर्व प्रकारे भरला आहा शांती भांडारे परम कनवाळू इंद्रिये साचरे योग दमनी मिरविला तरी उशाप देऊनिया माते करी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहुणे ढळाळीत उशापाते वदलासे म्हणे पद्मिनी ऐक वचन श्रीराज्यात किलो तळा स्वामीन तेथे आयुष्य सरल्या पूर्ण तै पदे वससीलो तुमाये परी मज भावे निवेदले चित्त तरी मही मिरविले माझा सूत तो तुझ स्वीकार होईल रथ मच्छिंद्रनाथ म्हणून या तो रथ झाली अंगसंगी
पुत्र लाभासील रेत प्रसंगी मीननाथ हे नाम जगे प्रसिद्ध मिरविले महिते तू पुत्र झालिया तू ते शेवटे विभक्त होईल मच्छिंद्र जग जेठी मच्छिंद्र जेठी मग तू स्वपदा येऊन्या गोरटे भोगे भोगे स्वर्गेचा या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही का तया बोनी सकळ स्त्रिया दिसती अवनी काय म्हणून या महाराजा तरी पुरुषा वाजूनी संतती कुठून होतसे नुसते पतपते येरू म्हणे येऊन्या मारुती भोकार देतसे ऊर्ध्वरेता वायुनंदन वीर्य व्यापी तसे भूकारे करुण मग उत्पत्ती उदय जन्म ते होतसे शुभानने बाळतनु जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुभुकारी तुतक्या विन छळणारी महामहीवरी विराजती ऐसे वदनांतरिक्ष मात मग बोले पद्मिनी जाऊन त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाया प्रत्यक्ष पुरत पावते मरण ऐसे चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मग भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी तू किलो तळेचे उपरी जाऊनी बैसोनी उपरी तप मांडिनी आराधावा मारुती प्रसन्न झाली वायुनंदन मग मुक्त करील तयापासून त्या भयापासून परी तुझ सांगत होती कोण चित्ता माझे रक्षावे प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करी जे अंग संगती मग तो संकटे पडून या क्षिती मच्छिंद्रा ते आणील तरी हार चून दृढतर उपाय मिळत आहे मारुती भयो तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मच्छिंद्रा ते आणून यापरे बोले पद्मिनी युवती रामचरणे श्री मारुती कैसे सांग माते द्यावे गती ऐसे म्हणावे महाराजा परी ऐसिया बोल प्रकरणी मारुतीच मिरविला विषय ध्वनी मग तव सुत मच्छिंद्र कोठून येथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषयोपद्रव वरहित वायुनंदन ब्रह्मचर्य व्रताने लोटून रती सुखाते कैसा मिरवील तरी हा संशय सोडोनी गोरटी अर्ध धरिजे तुका पोटी मच्छिंद्राला हसील येणे कोटी हनुमंत करोनिया ऐसे सांगून अंतरिक्ष स्वस्ताना गेला वसु दक्ष येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्रीराज्यात प्रवर्तले शृंग मुरडा राज्य पट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो ते चर्मिकेची सदनी सहज स्थिती पातली सहज स्थिती जाऊनी ओसरी बसते झाली शुभ गात्री तो ते चर्मिका पाहुनिया नेत्री बोलते झाली ती येते म्हणे माय बो शुभाननी कोटे अससी लावण्य खानी येरी म्हणे बो माय बहिणी सिंहल द्वीपी मी असती परी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोण करील कळेना ऐसे ऐकोनी पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिणी माय म्हणे माय गो माझे स्थानी राहुनी सुख भोगिका स्वहस्ते करुणी आपाक हरित जाय माये तृष भूक मी आपुल्या गृहीची एक तारांबळ होत असे तरी माय गो उपेक्षा सोडून सेवी माय तो माझे सदन कन्ये समान तुझ पाडीन सर्व सुख देऊन या ऐसे ऐकून या तिची वार्ता परमतोषरे हृदय दुहिता मग तेथेची राहुन्या बल्लवी हस्ता क्रिया लागी राधे हस्ते करुणी पाक निष्पत्ती हरित चर्मिकेचे क्षुधे प्रति शेवटी भोजन क्रिया संगती आपण सेवी नित्यशा यासही लोटता बहुत दिन किलो तळा राज्य स्वामिनी आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागी बोलतसे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास हो द्यावा राज्यपट मंत्री म्हणे माळिका चोकट गजशुंडी विराजवावी सकळ श्रिया पाचारून गज पेरावा माळ देऊन त्यासी भेटेल दैववान माळ ग्रहिणी ग्रीवित ऐसे बोलता मंत्री तये वेळा परम तोषले कडे किलो तळा मग सुदीन पाहुणी कार्य मंगळा अर्पिली माळा गजशुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरीला माळ देऊन ते प्राती मैनाकिनी पाहून माळ ग्रीवे ते ओपिली या उपरांतिक भोगिता राणी व आचरले पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत तेने वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच पाहिले कथन वायुसुते मच्छिंद्र कारण पूर्वी प्रकरण निवेदिले तरी असोयसे कथन सिंहलद्वीपे मैनाकिनी नामो मातरा पितरांच्या आवडी करून नाम ऐसे विराजले या परी सिंहलद्वीपीची दारा म्हणून
वाणी सर्वांच्या वागोत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा भावते कटाकात किलो तळेचे पावली आसन म्हणून किलो तळा ऐसे नाम असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केले किलो तळा सावध करोते ते म्हणे किलो तळे ऐक माते तुवा मज ठेवण्या वचना ते मच्छिंद्रनाथ आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येते की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरविला गोरक्षणात तो अजिंक्य असे तयाचे समर्थ्य वर्णावे नावाचे म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानुनी उभयताला मच्छिंद्राने म्हणीतसे तरी तो आता येईल येथे त्याशी सज्ज करून या प्रीती ते गोवणी घ्यावा कोणी हितार्थे सुख संपत्ती दावनिया परी तो नो हे मच्छिंद्र समान विषय विरक्त तपोधन कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वचना गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभवे गौरवोने गोभावा जैसा जतन करे पावक संग्रही जे गौरवी राख के चिंधी वेष्टन रक्षणे मानिक होता आहे शुभानने तैसा बहुविध गौरव करुण तृष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगून या वायुनंदन गमन करता पैदाला परी ते चपळ मैनाकिनी मारुत बैसावला कान कसनी षोडोपचारे पूजा करुणी बोळविला महाराजा स्वस्थाना गेला वायुसुत येरीकडे गोरक्षणात वेश्या कटके मार्गी येत मुक्कामासी साधोनिया जैसे पक्षी करते गमन त्या या तरुहुनी त्या तरुवर जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंग मुरडे पातला गाव निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेश्या कटके राहून तेत शिबिरा परी योजिले मग ती वेश्या मुख्य नायिका कालिंगा नामे मुख्य दोंदिका सांज सरंजाम घेऊन या निका राजसदने चालली सवी वेश्या 7-5 घेऊन या रूपवंत गुणवंत साच कै ऐसे कटकी करोनी संच रांजांगणी मिरविले राजद्वारे उभी राहून पाठविले वर्तमान द्वार रक्षके आत जाऊन वेश्या कटकी सांगितले हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी रूपवती गुणगंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वंदू तिथे ऐसे ऐकता किलो तळा मात म्हणे घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेसी ऐसे ऐकता द्वारे दुती सेवेची पातळी द्वारावती घेऊन या कलिंगा कलावती सभास्थाने पातले ते कनकत गटे रत्नो कोंदकी मच्छिंद्र मिरविला कान कासनी निकट बैसली मैनाकिनी निज भारे शोभली जैसे नवी उड्डागण ज्योती मध्ये मिरविला रोहिणीपती त्याचे न्याये मच्छिंद्रा भोवती सकळ स्त्रिया विरजला की तेज पुंज हाट कासनी हिरा मिरवला शुद्ध कोंदणी नवरत्न हिरे ओष्टीत हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नव्हेत त्या रश्मिज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्ककोळा कन कासनी ते सदने सकाळा राजसभेत मिरवित असो ऐसी सभा सघन कालिंगा दृष्टीने पाहून मग बोलती झाले सभे वचन मैनाकिनी रायाते हे महाराजा शैल्यापती ऐकुनी नामाभिधान कीर्ती सोडून आपल्या देशाप्रती आले थे महाराजा तरी कीर्तिध्वज फडकत अवनी तैसी अवलोकिनी आली कारणी मही कलावंत राजभुवनी विराज तसे महाराजा बृहद्रथ राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्माचारी याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला याची नीती कीर्तिध्वज शैल्या देशे किलो तळा नाम राज ऐसे वरुण्या सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा ऐसे बोलिता कलिंगा युवत परमतोषला किलो तळा भूपती मग समुच्चय विचार करून अन्न भुक्ती देऊनी बोले किलो तळा तव ते कालिंगा येऊनिया शिबिरी मध्यान्न समया सारुणी उपरी सांज सरंजाम सजोनी परी सावध रात्री बैसली तो येरीकडे मैनाकिनी येऊनिया बैसले सभास्थाने सभा मंडप शृंगारोनी दीपमाळा रचियेल्या लावणी स्फटिकांची कुपनी मेणबत्ती लावण्या दीपिका
दीपका अगरबत्ती गंध लोका ग्रहाणोग्रहाणे मिरवितसे तबके भरोणे गंगेरी पाने विडेर चिले त्रयोदश गुणे त्यात फुले अत्तर दानी लोका माझी मिरवितसे ऐसिया सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून तव तू आपुले सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरविले एक एरी कलिंगा राजसदना जात सवे चालिला गोरक्षणात परी कलिंगे पाचारोणी एकांत एक गुंच सांगे येशी म्हणे वो ऐक गुण गंभीरी तू नाट्या करसील सभे भीतरी तरी मृदुंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका शैल्या सभे कटकस्थानी रजविता माझे वाजवणे मग द्रव्य लाभ घे ओढोनी मानेल तैसे मागते थे ऐसे कदा कलिंगा वदतो हे वरिष्ठ महाराज गुण समर्थ सभेस्थानी स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई तरी तुम्हा लागे तेथे नेता वितर्क वाढेल संशय चित्ता श्री देशात पुरुष व्यक्त कोठोनी नाही म्हणून ऐसे ऐकुनी तपोद्रम म्हणे ऐकवो सुमध्ये मध्यमे अंगनावेशे नेतो नटून रंग तुझा लुटावया माझी इच्छा होईल पूर्ण तुतेही मिळेल पारधन मग ती कलिंगा आवडीने अवश्य नाथा म्हणे तसे लेवण्या कंचुकी सारू परिधानिले उत्तम चिर जटा वियुक्त करुण्या भार भांग मुक्तांनी बरियेला भाळी चर्चुने कुंकुम कोर सोगया अंजनी मिरविले नेत्र कबरी वरुण्या चिर पदर नाभिस्थानी खोविला काढून कर्णमुद्रिका भूषण ताटके केले परिधान तेही कोंदणे जडावरत्ने नक्षत्रा समजलकती की एकाग्र करुण्या रोहिणीपती करू पादले श्रवणवस्ती मुक्त घोष नासिका प्रती सरथी नथ शोभतसे पाच कंकन जडित भूषण ग्रीवे माझी अपार हेम नाना नगे हाटक गुण मुक्त लढा शोभल्या असो आता किती वर्णन अंगना वेशे गोरक्ष नंदन परम शोभला चपळेपण वेशांगती तळपतसे आधीच पूर्ण हेम कांती अवतारे त्यावर नटला हेम शृंगारी मग वर्ण दशा स्वरूपापरी रंभा दासी शोभली ऐसिया आव्हानुनी पैंजनी ती मृदंग कवळोनी प्रतिहाती नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणून या मिरवली परी त्या शैल्या शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी एकमेका बोलती वाणी मदन बाळी हे असे सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूपच नीच दिसती म्हणी धन्य विधात्या प्रती रचिली मूर्ती अनुपम्य समस्त बंधू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटते दासी चपळते जे सहजेसी तळपत आहे बाळी हे साज साडोनिया प्रत्योदक नाद दर्शवी अलौकिक पाहते पणे पडून टको विस्मयाते पडिते वाद्या नादे व्यक्तीत मिळवे ताल अति अद्भुत परे सकळ शैल्याचे चक्षु तेथ एक ठाई मिळले कलिंगा मुख्य नायकिनी परी परवंडा धन्यवाने जैसा उदया येता तरणे सकळ तेजा लोपती असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करू नृत्यो तै कटी कवळोनी मृदंगा ते कुशळ वाजवे पुरवंडा संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुका विती मान आहा आहा बोलून या वचन धन्य म्हणती कालिंगा सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी की पद्माळी दे चिंतामणी हिरा चमक तदावी तसे पुढारा पाहुण्या गुरुनाथ मनच्या मनी नमन करीत परम हेलावे आनंद चित्त म्हणे कृतार्थ झालो मी आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्फुरण ये कुशळपणी वाद्यकळा मिरवितसे ते नृत्य गीत संगीत होता पाहुणी लाजे विधी दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माता ठेवूनिया पाहती चरणांते तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुका वुनीनाथ मच्छिंद्र हा म्हणितसे मग परे धानावया उंच वस्त्र काढून हस्ते देत मच्छिंद्रनाथ तो पुढारा पाहुणे हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी मृदंग वाद्य वाजविला अद्भुतपण कुशळा तया नादा ते अक्षर व्यक्ता भांती भांती करतसे त्या अक्षरा माझे अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावणे पुढे तोचे व्यवहार रंगा समान नाचवे मृदंग अक्षरे तैशी चर्या दावे तसे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोलक आया पुन्हा अक्षरे आच्छादे
परी अक्षरे मच्छिंद्र राहते श्रवण होता पाहे भवते चित्ते चाका टुनी म्हणे येथे कोठोनी आला गोरक्ष एरीकडे सहज झाली गोरक्ष वाजवे गायन पावली रंजित देखता गुरु माऊली तिचे अक्षरे आणि तसे आणि ता अक्षरे पूर्व व्यक्त होताचे मंत्र दचकत भवते पाहुण्या गोरक्षनाथ कुठे आहे म्हणितासे शैल्या आणि कला वासिनी तयासे व्यक्त न पाहता नयने कोठोनिया पडते अक्षरध्वनी श्रवण साजनी आमुचे पिशाच वाणे भवती पाहतसे घडी दचकतसे थडोनिया हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणून मग नावडे सभाकन कासन मुख वाळले झाले म्लान मग कोणी ऐकोनी गायन चिंते फार व्यापले चलो मच्छिंदर गोयक आया जव जव अक्षरे ही ऐकून या तव तव दचकोनी गेली काया काळीमा तेव्हा येतसे तेव्हा तव पाहुण्या किलो तळा हृदय पेटोने चिंतनळा काळिंबी काया म्हणून या सकळा रोमांच उठते शरीरी तव पाहुणे किलो तळा म्हणे महाराजा पाळा सुरंग रंगी सुख कमळा काळिंबिका वारियली येरी म्हणे वो मैनाकिनी माते दिसते विपरीत करणे मच्छिंद्र शिष्य गोरक्ष अवणी भया हे तयाचे तो परमपवित्र भक्त चुडामणी विषयनाथ इंद्रिय दमनी महाप्रतापे तपोखानी बैरागे तो असे हो असो अगे तो येता तव पट्टनी नेईल माते स्वदेशी अवनी मग तव रतीचे सुख यामिनी गोरक्ष अंकी नासेल ऐसे ऐकता किलो तळा मारुती सुचने तेचा खूण गरळा हृदय व्यापोने जाळू लागला मुख कोमाविती पै झाली मग तो रंगनाट्य कृती विरस होऊन नावडे चित्ती हृदया लागी ते चिंता भगवती नांदती झाले प्रत्यक्ष नाट्यरंगाचा आनंद वेश बळी आव्हानीला एकची भाष मग रंग देवता पडोनी ओस उठवी आपुल्या ठाण्याती जैसी पाय सेंदव पडे गाठी मग विरस होऊन नासल्या गोष्टी मिरविला हात न्याय पोटे भय उभयता आतळे परीती चतुर मैनाकिनी गायन स्वर वाहन कानी तो मृदुंग वाद्य उठुन्या ध्वनी चलो गुप्त गोरखाया ऐसा नाद अक्षरस्थिती किलो तळा श्रवण करती मग बोलावणी कलावंत उत्तराते राधी म्हणे तव सारंगी संगती वाजता आहे उत्तमागती परी आमुच्या साज संग्रहाप्रती आहे वाज पाहू वाजवोनी ऐसे ऐकता कलिंगी पद्मनी म्हणे आना पाहू वाजवोनी मग ती किलो तळा आज्ञापोनी साज आणूनी ठेवत असे तोही साज पुढे येऊनी वाजविती कुशलपणी परी सुस्वर गाण्यात अक्षरपूर्ण तोची काढी पुन्हा तेही ऐकुनी मैनाकिनी मग सेविका आपुली कलावंतिनी कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठीमागे ती ते सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्ये अक्षरे काढती त्याची नीती अक्षरस्थिती तूही बोलवी मृदुंगा परी ती वाजविता कलावंतिनी तैसे अक्षरेन येते कानी मग पुढे तिचा हात धरून एकांतासी पै गेली सलीलपणाची चरणी माता ठेवण्या पुसे तिसी वार्ता मा येतो कोण सांग आता सकळ संशय सांडूनी जरी ही गोष्ट ठेवीसी चोरून तरी तुझ्या गुरुची आन माते व देखी प्रांजळपण कोणासी तू अससी ऐशी भूपिनी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन प्रकट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसत होते मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामिन श्री मच्छिंद्रनाथाचा प्रिय नंदन गोरक्षनामे मिरवित असे तरी स्त्री वेश नटी नारी नटोनी निघो तव राजद्वारी ऐसे ऐकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली मग पुरुष परिधान आणून त्वरित श्री गोरक्षनाथाने सवित म्हणे तू माझा सुत भेटाला से दैवाने पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन होता चेतन मन प्राण तव भेटी उदेल परी का सांगू काय जैसे सेविता काय जगन्याय की गृही वत्स कानने गाय परी प्राण वत्सा ठेवितसे की जळा वेगळी मासुळी होता घोप आहे पुन्हा जळी तन्याय मोह काजळी लागली तुझसाठी मजबारे मग हाटक शृंगार करुणे व्यक्त जडित कोंदणी लेववित रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला भजजरीचे कनकवर्णे परिधानेला चिरभूषणे मस्तकी मंदिला नवरत्ने शिरपेची वरे जाडियला हस्ताग्री बाहुवट हेम कोंदुने लखलकाट सर्व भूषणे तेज वट शृंगारीला नाथतो मग हस्त धरुणे किलो तळा येते झाले सवा मंडळा येताचे मच्छिंद्रे देखिले डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आला येत निकट येथे किलो तळे
ते हस्ते खुणावे कोण तू एरीकडे हस्तकृणे संकिते पावनी म्हणे गोरक्ष जती तुमचा उद्देश धरून चित्ते भेटी लागी पातला परी आता उदेला दैव आदित्य भेटला माझा प्राणसुत सकळ राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा आता सकळ कांचनी फिटून गेले अंतःकरणे सकळ वैभव राजमांडनी संगोपील बाळ हा आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ धाकोटा मीन तुमचा सुत संगोपील तयासी म्हणून समूळ माझे कांचनी फिटून गेले दूर अवनी वृद्धप्प काळा चक्रपाने कृपे वेष्टीला आपणासी ऐसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करे म्हणे चित्ते म्हणे बळेचे तरणी अंधार चिरे भूषी तसे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयासी वैष्णव विधवे लागे कुंकुम ठेव खटाटोप कासया के परिसा लागे कनक शृंगार के तर्के दृष्टता देव अमर तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया के ग्राम गौतमीची कास दुग्ध काढून या अंजोळीस ते पयोब्धीस पाजुनी सुरस दृष्ट चित्ते मिरविला की सकळ महीचा रूपानाथ अंजुळे धान्याचा गरजवंत की मित्र तेजाचे भिक्षा मागत काज व्याते जाऊन तयाचे न्याय आम्हासे वैभव काया कायसे पद थोर आणि वय रे जलपतसे आपला भाव निसंगा संग जाऊनी परी असो कार्यापुरती ऐकुनी घ्यावे येऊनी मात श्री गुरु मर्जी आली करतलांत मारुलाथ वैभवासी ऐसे गोरक्ष कल्पनी म्हणी एरीकडे मच्छिंद्र मुनी किलो तळेचे शब्द ऐकुनी आसनाहुनी उठेला अतिप्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी करे कवळुनी हृदय पोटी प्रेमे सद्गद अलिंगिला मग कलिंगे ते पाचारून अमुपद्रव्य दिदले वसन गौरवून येतेचे मन स्वस्थाना ते बोलविळे एरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट बैसवणे गोरक्षा ते योगक्षेम पुषतसे बद्रिकाश्रमी तपुरा हटी तितुके सांगे गोरक्ष जेटे कंटकाग्रे पदांगोष्ठी 12 वर्षे संपादली उपरी तप झालिया परिपूर्ण मव करी उमारमण सकळ देवा बोलावून आतिथ्य हे मिरविले ऐसे झालिया तपाराहटी परितव वियोग साहिना पोटी क्षणाक्षणा होण्या कष्टे शोक करू रिगतसे जया पदांचे होता स्मरण अति जठर जाय वेष्टून म्लान वदनी ओस कानन दाही दिशा दिसतसे मग उदका वाचून जैसा मीन तडफडवून देव प्राण पाहत प्राण तेवी माझे अंतःकरण दुःख डोही हिलावे परी प्रारब्ध योग दारुण येथे भेटेल तुमचे चरण आता गेल्या प्राण एकाकी कदा न वसेनी ऐसे ऐकता वचन युक्ती पुन्हा धरितसे हृदय प्रति मने वत्सा तुझ मागुती एकागे कदा न करे मी मुळी होऊन बाळपण त्वा न जाणिले मज विन सकोळ करुण्या लालन स्थावरपणे मिरविले जगा जळा वेगळे जळ मासोळी विभक्त न होय कवने काळी तेवी मम चित्त दरित तपू मौळी विभक्त झाला नाहीसा परी न भावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले गौरविले परे सदा फोले वैभव वाटे तुझ विना बा भोजन करिता षड्रसांनी तुझे स्मरण हो तसे म्हणे बातो ग्रास ठेवता आननी विषा समान वाटतसे मग अश्रूने पूर्ण भरिता नयने तुझ जवळे लागे माझा प्राण मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राहसी माझिया मग ताप उपजे मनात आहा बाळकासे टाकणे वनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन शिदिनी बा तुझ विन करिता तीर्थ भ्रमण परी ओस दिशाबो भान मनात जलपे वत्स टाकून कैसा आलो मी पापी ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराज माझे ऐकमात तू सूत बहु असती जया देशी कराल गमन तेथेचे सूत कराल निर्माण मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा परी एकची तू माझी आई मन माझी एकची ठाई मग जैसी होय गती पाहे जळावीन मिनाते की अर्का कुमुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर परी कुमदा तो एकची मित्र सुखा पारी आणाया की चंद्रा चकोर असते बहुत परी चकोरा एकची रोहिणी नाथ त्याचे न्याय जननी माते अससी एकची माते तो जळांत असते बहुत जळचर परी जळचरा
असते एकची निरतन्याये मज माहेर एकची मच्छिंद्र आराधिला श्लाघ्य पुरुषा अन्य युवती पर्ये युवतीसी एकची पती तन्याय कृपामूर्ती माझे जीवन तू असुसी गणासी अपार असती चातक परी चातकासी घनतो एक देवी तू माते जननी जनको एकची अससी महाराज ऐसे म्हणून या गोरक्षणात नेत्री आणि अश्रुपात ते पाहुणे अंतरिक्ष सूत प्रेमे हृदयी कळवळला म्हणे तानुद्या सत्यवचन तुझ कोणी नसे मजविन ऐसे म्हणून या मुख चुंबन कुरवाळून आदरित असे मख सभास्थान विसर्जुन पाकशाळेत उभयता जाऊन श्री गोरक्षा ताटे घेऊन भोजनाते सारिले भोजन झाल्या एकासनी निद्रा करीती उभयजनी दिनोदये स्नाने करोने एकासनी बैसती एका अंकी मिननाथ एका अंकी गोरक्षसूत कनकासनी राजसभेत घेऊन नाथ बैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊन बैसे उमारमन की माय यशोदे जवळ जवळी रामकृष्ण उभय अंकी मिरवितसे असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढील अध्यायी निरूपण होईल श्रुती श्रवण की ते मच्छिंद्र उभय अंकी घेऊनी सुतसुतांची फेळी लबाकी शैल्याने वेष्टुनी सुखासनी हाटकी नित्य मेरवी मच्छिंद्र तो नरहरी वंशी धुंडीसुत नरहरी मालू नाम जाती तो गुरुकृपे रसाळ कथित निवेदिल श्रुत्या स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर विशंतीत माध्याय गोडहाध्याय विस श्री कृष्णार्पणतु शुभम भवतु पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुदेव दत्त सद्गुरंदाश्रम स्वामी महाराज की जय संत कबीरदास गुरु महाराज की जय बोल भवानी की जय सदानंदाचा उदय बोल बापू भगत की जय सदानंदाचा उदय नमः पार्वती पतये हर हर महादेव श्री नवनाथ महाराज की जय मंगल मूर्ति मोरया।